व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आर्थिक संसाधनांचा वापर करणे हा एक महत्त्वाचा घटक असू शकतो. स्वयंरोजगारासाठी फायनान्शियल ॲजिलिटी आवश्यक असते, ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी अनेकदा लहान वैयक्तिक कर्जांची आवश्यकता असते. अशी कर्जे निवडताना स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी काय विचारात घेतले पाहिजे ते येथे पहा. आर्थिक गरजा समजून घेणे. कर्जाच्या नेमक्या आवश्यकता आणि हेतूनुसार वापराचे मूल्यांकन करा जेणेकरून ते व्यवसायाच्या उद्दिष्टांशी आणि आर्थिक स्थिरतेशी सुसंगत असेल. कागदपत्रे आणि उत्पन्नाचा पुरावा. उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी आणि परतफेड क्षमता प्रदर्शित करण्यासाठी टॅक्स रिटर्न्स, बँक स्टेटमेंट आणि व्यवसायाच्या आर्थिक नोंदींसह सर्वसमावेशक कागदपत्रे तयार करा. क्रेडिट पात्रता आणि क्रेडिट हिस्टरी. कर्ज पात्रता वाढविण्यासाठी नियमितपणे क्रेडिट रिपोर्टचे निरीक्षण करून, विसंगती दूर करून आणि सकारात्मक क्रेडिट इतिहास तयार करून अनुकूल क्रेडिट स्कोर राखा. कर्जाच्या अटी आणि व्याजदर. सर्वात अनुकूल पर्याय ओळखण्यासाठी अनेक कर्ज देणाऱ्यांमधील कर्जाच्या अटी, व्याजदर, परतफेडीचे वेळापत्रक आणि संबंधित शुल्कांची छाननी करा. कॉलॅटरल आणि अनसिक्युअर्ड कर्जे. संबंधित जोखीम आणि फायदे लक्षात घेऊन सुरक्षित कर्जांसाठी तारणाची आवश्यकता विरुद्ध व्यवसाय कर्जांसारख्या अनसिक्युअर्ड कर्जांच्या लवचिकतेचे मूल्यांकन करा. फ्लेक्सिबिलिटी आणि अनुकूलता. आर्थिक फ्लेक्सिबिलिटी सुनिश्चित करून चढउतार होणाऱ्या उत्पन्न प्रवाह आणि व्यवसाय चक्रांना सामावून घेण्यासाठी लवचिक परतफेडीच्या अटी देणाऱ्या कर्जदारांना प्राधान्य द्या. स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी लहान वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करावे. त्यांच्या व्यवसायाच्या गरजा आणि आर्थिक स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. ते कागदपत्रे उत्तम ठेवून, चांगला क्रेडिट स्कोर राखून आणि कर्ज पर्यायांची तुलना करून आर्थिक जोखीम कमी करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी फंड्स सिक्युअर करू शकतात. तुमच्या व्यवसायाच्या वाढीस बळकटी देण्यासाठी स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक कर्ज घ्या. SMFG इंडिया क्रेडिटकडून लवचिक, जलद आणि तुमच्या गरजांनुसार तयार केलेले. अधिक जाणून घेण्यासाठी www.smfgindiacredit.com येथे भेट द्या. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.